क्या बात है। हा आकडा सांगा आकडा। लबाड दिसतोय लबाड दिसतोय बरोबर ओळख। माझ्या 2 बायका लग्नाच्या आणि एक जाऊ दे आता काही सांगायचं आणि कसं सांगायचं सगळ्यांचं। मग जमीन बिमीन शिल्लक राहिली का गेली त्याच्या मागे? काय जमीन राहिली कुठे? दोघींच्या नादाने घर विकलं आणि तिसरीच्या नादाने जमीन। आता मी असाच फिरतोय काठ्या घेऊन, इकडे जातोय उघडीवरती तिकडे जातोय उघडीवरती, कुठे बोलता भेटतात बोलब्या भेटतात ते बघतोय। पण आता हल्ली 5 रुपयात 20 रुपयात भेटली तर ठीक, नाहीतर आपली सुकट आणि वागते बाकी काय। मग तुमच्या हातात मला काठी दिसते तर मी विचार करतोय की तुमच्या हातात मोबाईल द्यावा, पबजीचा गेम डाउनलोड करून दिला तर तुमची काय प्रतिक्रिया असतील त्याच्यावर? पबजी खेळताना माझी बोट पबजी खेळायला आम्हाला पण जमणार नाही। तुमच्या पोरांची बोट शिफ्टी जातात, आमची अशी बोट नसती हलतात। आमच्या हातात मोबाईलच राहणार। थोडासा पर्सनल होतो आणि तुमचा वैयक्तिक प्रश्न विचारतो। केस पांढरी करून आलात की ऑटोमॅटिकली झालीत? केस उन्हानं नाही पांढरी झाली मला, उन्हानं नाही पांढरी झाली तर ती वयानं पांढरी झाली। तुम्हाला आमची मस्करी करावीशी वाटते, करा खुशाल मस्करी, काय करायची तेवढी करा। जाता जाता एक महत्वाचा संदेश तुमच्याकडून आम्हाला घ्यायला आवडेल, कारण की म्हातारी गोतारी माणसं असतात, आपण सहजतेने बोलून जातो तरुण मंडळी तुला काय कळतंय, परंतु त्यांनी सुद्धा भरपूर वर्ष काढलेले असतात आयुष्यामधली। भरपूर पावसाळी हा एक फेमस डायलॉग असतो, पण त्या पावसाळ्यांमागे निश्चितपणे काहीतरी तुमचा संयम असतो आयुष्यभराचा आणि काहीतरी शिकवण असते। तर एक संदेश काय देणार आपल्या या तरुण पिढीसाठी? नक्की चांगला प्रश्न विचारला असतो। वर्गा हुशार दिसतोस, कोणाकडे तू? प्रलय मिळनाथ पाटील। छान, मला वाटलंच होतं तुम्ही मिळनाथात वर्ग असेल। जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येक जण एक ना एक दिवस म्हातारा होईल, तर म्हाताऱ्याची कधी टिंगल करू नका रे बाबांनो। त्याचा अनुभव तुमच्या कामाला येईल, त्याचा अनुभव घेत चला, त्याचे आशीर्वाद देत चला, तुम्ही मोठे व्हाल, पण म्हाताऱ्याची कधी टिंगल करू नका। टाळ्या निश्चितपणे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की आमचं हे संभाषण झालं। मलाही माहिती नाही कोणती व्यक्तिरेखा आहे बनवलेली आहे आणि मलाही माहिती नव्हतं की मी हिला काय विचारणार आहे, परंतु आपण जाता जाता ओळख सुद्धा करून घेणार आहोत। खरा व्यक्ती या व्यक्तिरेखा मागे कोण आहे, तर ओळख तुम्ही सांगणार ना आम्हाला? खरा व्यक्ती कोण आहे या व्यक्तिरेखे मागे? नक्कीच तुमचे असे पाय थरथरतात, हात थरथरतात की तुम्ही
तरुण कोण आहात? माझी ओळख आता मीच काय करून देऊ बाबा, तूच ते करू. तर आपल्या समवेत आहेत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या या गणेशाच्या प्रांगणामध्ये हेमनगर गावचे श्री अलंकार मधुकर पाटील यांचं कृपया जोरदार टाळ्यांनी कौतुक करूयात. दादा दरवर्षी आपण पाहतो दादाला की आपल्यामध्ये जे जे आपण सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये दादाचा हिरिरीने सहभाग असतो. म्हणजे काळकेदेवी मंदिरामधलं कार्यक्रम असो, नवरात्री उत्सव मंडळामधलं, मागे गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून जे कार्यक्रम होतात त्यामध्ये सुद्धा चांगलं असं आम्हाला सहभाग नोंदवले दाखवतं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि कौतुक करूया दादाचं आमच्या समवेत सहभागी झाल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या थांबला नाही पाहिजे, मला तर वाटतं आवाज आला पाहिजे जोरदार तुमचा सगळ्यांचा. खूप धन्यवाद. मगाशी मी तिथे होते, चिमटा काढून गेल्यात त्याच्यामुळे थोडा लांब राहा, थोडा लांब राहा. पहिले एक गोष्ट सांगा, कुठून म्हणजे ट्रेन मध्ये जास्त जात आहे की बस मध्ये? ट्रेन मध्ये जास्त प्रवास असतो, पर्यंत असतो प्रवास. आजची कमाई भरपूर झालेली दिसते, पण भरपूर आता देतील नाही ही लोक कशाला, त्याच्यासाठी आमचं सगळं बघायला. दोन माणसं नक्की जिथं आहेत, पेट्रोलचा पैशाची कमाई करायला प्रणित पाटील पप्पू आणि ही व्यक्तिरेखा तुम्ही ओळखलात ना? तिकडून जोरदार आवाज आला. घरची मंडळीच दिसतात त्यांची, वाटतं ओळखला नाही. डान्स वरून कोणी ओळखतो ही व्यक्तिरेखा कोण आहे? या बाजूला हा, इकडून नाव आलं. अजून नाव येऊ द्या. चंपाबाई. नाही, आपण ओळख करून घेणार आहोत. तर तुम्ही कोण आहात ही ओळख आपल्या सर्व गावकऱ्यांना कळून द्या. आम्ही मुंबईवरून आलो. आम्ही आता ओळख देणार नाही, आम्ही सगळं झाल्यानंतर सांगतो की तुम्हाला. आता नाही, आता चालू आता काहीच नाही चालू झालं तेव्हा तुम्ही सांगता ओळख द्या. आम्ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला ओळख देतो, आम्हाला बक्षीस तर दे, मग सांगतो की. याच्यासाठी टाळ्या नका वाजू, याच्या पतंगीसाठी टाळ्या वाजवा. इतकी हिंमत याच्यामध्ये येते. नक्कीच वहिनी कुठे आहात तुम्ही? आता ओळखला आता कोण आहे? नक्की दोघांसाठी नक्की निश्चितपणे टाळ्या होऊन जाऊ द्या. ही हिंमत कोणामध्ये येत नाहीये, डेअरिंग लागते अशा गोष्टी करण्यासाठी. सुदेश आपला मित्र आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळी, सुद्धा जोरदार टाळ्या कडक टाळ्या होऊन जाऊ द्या. बाथरूमचं बांधकाम चालू आहे का? कारण कोणाचं काय, कोणाचं घर तोडायचं आहे का? नाही आहे का कोणाचं असेल सांगा. आपल्या इथे अजून एक व्यक्तिरेखा आलेली आहे आणि घोगली गँग त्यांना ओळखते पप्पा म्हणून. तोच पप्पा मारणार बिरणार नाही ना? तर पहिले मला सांग, हा जॅकेट कुठून आणला? मी रस्त्यावरचं कामगार बघतो, तर तिथूनच आणलाय की काय असं सरप्राईज कोणी दिला तुला? JSW. म्हणूनच की काय, JSWचा बॅलन्स शीट मी बघितली. मागच्या वर्षीचा त्याचा जो प्रॉफिट होता तो बऱ्यापैकी कमी झाला होता, तो या जॅकेटमुळे कमी झाला. तिकडचे जॅकेट सगळे इकडे आलेले पाहायला मिळतात आपल्याला. तर खूप छान अशी व्यक्तिरेखा. तर आज रात्रीच्या हंगामाला तू बाहेर निघालास, तर सकाळी कोणाच्या कामावर जायचं आहे की कामाला जातो या ऍक्टिंगने हे कोणाची तरी उचलून घेऊन आलास? आजच्या दिवसासाठी केलं. नक्कीच आपण एक आजोबांकडून सूचना ऐकली की आजोबा आमच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करा. तर आपल्या मरमर कामावर काम करणारा गडी असतो, म्हणजे जवळपास आठवड्यातून 7 दिवस ना, आठवड्यात 7 दिवस असतात ना. 7व्या दिवशी पगार भेटतो ना कामावर. तर अशी परिस्थिती जास्त येऊ नये म्हणून तू काय सांगशील? 7व्या दिवशी पगार भेटतो, समजलं ना तुला? म्हणजे आठवड्यामधून पगार. पण तो राहतो का शिल्लक का जातो कुठून? ते माझा मी बघून घे.
तर अशी आपल्या इथे माझा मी बघून घेईल अशी व्यक्तिरेखा साकार केलेली आहे अक्षयने. तर ह्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्यांनी कौतुक करूयात. आणि फावडा वगैरे आहे तर कोणाचं काम करायचं असेल, काही प्रेक्षकांकडनं प्रश्न आहेत का? काय प्रश्न विचारायचा आहे का? हा, अक्षयला काय विचारायचं आहे का प्रश्न? अरे हा ते म्हणतात की तुला विचारायचं आहे. आपल्याकडे सुदर्शन दादा आहे तर अक्षयला प्रश्न विचारायचा. दुसरा माईक कुठे गेला है ना? नाही राहू दे, चला एका माईकवर आम्ही जमून घेऊ. नक्की माती उचलायला जाते की माती खाण्याला जाते? ठीक आहे, धन्यवाद अक्षय. नाही सुदर्शन दादा एक प्रश्न चला एक प्रश्न विचारावास. एक प्रश्न नाही आता आपण आपण नंतर प्रश्न विचारू. ठीक आहे अक्षय, धन्यवाद. आमचं आम्ही बघून घेऊ. संघटनाच्या अध्यक्ष अक्षय पाटील आपल्याकडे. आणि पुन्हा एकदा आपण या सगळ्या आणि या कलाकारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. कठीण आहे, तो पडला, तो मुद्दामून नाही पडला. ते त्याचे शूज आहेत ना ते सटकतात याच्यावरून. आणि नाव मला नंतर कळालं. मी सुद्धा विचारलं की बाबा रे तू कोण आहे असं नव्हतं. ओके असं नव्हतं. फोटोशूट करायचं आहे का आपल्याला? नको तेवढं. अरे फोटोशूटला खर्च तुला नाही माहिती बाबा. 25,000 रुपये घेतात प्री वेडिंगला. सुरुवात बेसिक. तर खतरनाक कलाकार आहे. हॅलो जनार्दन जयराम पाटील याचकडून सौम्या हीच 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला तिने घ्यायचंय. हा क्या बात आहे. आपण देऊच. आणि तत्पूर्वी कोणी गेस केला का हा कलाकार कोण आहे? ओळखून दाखवा मला. नाही तुम्हाला माहिती असेल रे. सगळ्या खाणाखुणा तुमच्यापर्यंत पोहोचतात बरोबर, मला माहित आहे. आणि इतके बसलेल्या प्रेक्षकांना विचारतो की हा कलाकार कुठला आहे, कोण आहे, ओळखता का तुम्ही त्याला? ओळखता का? आणि मी या कलाकाराला आधीपासून ओळखत होतो, पण जेव्हा माझ्या कानावर नाव आला की हा असंही करू शकतो हे मला सुद्धा पहिल्यांदा कळालं. आणि जे तू काय केलेस ते खूप छान केलेलं आहेस. मग तुझी ओळख सांगू का मी खरी काय आहे ती? तुझ्या तोंडाने सांगितलं तर बरं होईल. नो ओके चालेल, मी सांगतो. हा कलाकार आहे आपल्या पिटकिरी गावामधला, कातलपाड्यामधला नाहीये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. पाहुणा कलाकार आहे आपल्या समवेत पिटकिरी गावामधला आणि त्याचं नाव आहे प्रतीश पाटील.
प्रतीश हरिचंद्र पाटील आहे आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही जोरदार टाळ्या, खूप छान असं आपल्या मागे गणेशोत्सव मंडळाच्या विनंतीस मान देऊन तो इथपर्यंत आला आणि इतकं चांगला परफॉर्मन्स त्याने दिला, त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. धन्यवाद प्रतीश, खूप छान वाटलं, मस्त एकदम भारी, अप्रतिम. प्रतीश हरिचंद्र पाटील.